विचारा रोकठोक आहे तुमचं हक्काचं प्राईम टाइम मधलं एकमेव व्यासपीठ ज्यामध्ये तुम्ही मांडू शकता आपलं मत विचारू शकता मान्यवरांना प्रश्न अगदी रोकठोक। आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010 डायल करा या नंबरवर आणि विचारा रोकठोक। नमस्कार, रोकठोकमध्ये स्वागत। मी डॉक्टर उदय निरगुडकर। तुरुंगात कुठल्या प्रकारच्या रजा असतात, त्या कधी मिळतात, त्यासाठीची प्रक्रिया काय असते, त्यासाठी काय काय करावं लागतं हे फक्त जेलमध्ये गेलेल्यांना नव्हे तर जेलमध्ये कधीही न गेलेल्या सर्वसामान्य प्रेक्षकांना देखील किंबहुना अर्ध्या अधिक महाराष्ट्राला आता तोंडपाठ झालंय। म्हणजे हे काही त्यांच्या शालेय अभ्यासक्रमाचा भाग होता अशातला भाग नाहीये। हे माहिती व्हायला कारण आहे संजय दत्त। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा झालेला संजय दत्त 14 दिवसांची त्याला रजा मंजूर झालेली होती। ती रजा आणखीन 14 दिवसांनी वाढवण्यासाठी संजय दत्तनं अर्ज केला। त्या अर्जावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही। असं असताना देखील संजय दत्त मात्र तुरुंगात परत गेलेला नाही। गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या विधानाचा आधार घेत संजय दत्त पुण्यात जाऊन पुन्हा माघारी परतला। संजय दत्तच्या रजेबाबतचा नेमका घोळ काय आहे, कुणावरही दोषारोप न करता संजय दत्तला बाहेर ठेवता यावं यासाठी आखलेला हा प्लॅन तर नाहीये ना। संजय दत्तच्या रजेचा अर्ज नामंजूर झाला तर त्यानं जेल बाहेर काढलेल्या दिवसांची त्याला अधिक शिक्षा होणार का? आणि संजय दत्तला सेलिब्रिटी असल्याचा फायदा होतोय का तोटा होतोय यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया मुन्ना भाई रिटर्न्स या खास कार्यक्रमात। मुन्ना भाई या रिटर्न्स या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। कायद्यापुढे सगळे समान असतात हा आता घिसापिटा फिल्मी डायलॉग झालाय। कारण तुम्ही संजय दत्त असाल तर जेल प्रशासन, पोलीस आणि राज्य सरकार देखील तुमच्यासाठी पायघड्या घालायला तयार असतं। अगदी मुंबई बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी तुम्हाला शिक्षा झाली असली तरीही। सध्या येरवडा जेलमध्ये तुरुंगवास भोगत असलेल्या संजू बाबाची 14 दिवसांची फर्लोची रजा गुरुवारी संपली। गुरुवारी परतण्यासाठी त्यानं पुणेही गाठलं, मात्र ऐनवेळी या खलनायकाच्या मदतीला राम धावून आला। संजय दत्तची फर्लोची रजा 14 दिवसांनी वाढवण्याच्या अर्जावर विचार सुरू असल्याचं वक्तव्य गृहराज्यमंत्री राम शिंदेंनी केलं आणि लाडक्या संजू बाबाला पळवाट सापडली। 29 डिसेंबरला त्यांनी पुन्हा एकदा फर्लो मला मिळावी मेडिकल ग्राउंडवर। अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्यावर काय कारवाई होईल ती कारवाई नक्कीच नियमाप्रमाणे होईल आणि त्याच्यामध्ये कुठली अडचण राहणार नाही। राम शिंदे साहब ऑनरेबल मिनिस्टर है, होम मिनिस्ट्री उनके अंदर पड़ती है। जब इतने रिस्पॉन्सिबल मिनिस्टर साहब ने जब स्टेटमेंट की है कि भाई उसको सरेंडर करने की कोई ज़रूरत नहीं है, फिर भी वो जेल के दरवाजे तक पहुंच चुके थे। फर्लो की जो कंडीशन थी उस कंडीशन के हिसाब से हम आए थे सरेंडर करने के लिए, लेकिन ऑनरेबल मिनिस्टर ने जब ऐसे स्टेटमेंट किए तो हम अभी सरेंडर नहीं कर रहे हैं, हम दोबारा लौट रहे हैं। जेलमध्ये जाण्याऐवजी संजय दत्त पुन्हा मुंबईला परतला। त्याचं जेल बाहेर राहणं बेकायदेशीर असल्याची टीका कायदेतज्ञांकडून होतीये। सरकार संजय दत्तची पाठराखण करत असल्याचा आरोपही गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्यावर केला जातोय। 30 तारखेला जर अर्ज त्यांनी दाखल केलेला होता की मला 14 दिवसाची वाढीव फर्लो मिळावा, तर त्याच्यावरती आदेश अजूनपर्यंत झालेले नाहीयेत आणि संजय दत्त यांचे वकील म्हणतात की डीम फर्लो आम्हाला मिळालेला आहे। डीम फर्लो नावाची कुठलीही संकल्पना कायद्याच्या चौकटीत नाहीये। कायद्यापुढे सगळे समान आहेत हेच तत्व आपल्या देशाच्या दृष्टीने झूट आहे। संजय दत्तचे किती वेळा झालं जेलमध्ये जाणं, बाहेर येणं, न जाणं, म्हणजे त्याने आतापर्यंत त्या जेलमध्ये जाण्याच्या प्रश्नावर अनेक वेळा कायदा तोडलेला आहे। संजय दत्तच्या रजावाढीबाबत झी मीडियानं थेट गृहराज्यमंत्र्यांना सवाल केला, तेव्हा ते अक्षरशः निरुत्तर झाले। संजय दत्त ऐसे ही खुले घूमते रहेंगे, जेल नहीं जाएंगे? संजय दत्तच्या फर्लोवरून जेल प्रशासन, पोलीस आणि सरकार यांच्यात सावळा गोंधळ सुरू आहे। संजय दत्तला जेल बाहेर मोकाट फिरता यावं यासाठीच ही स्क्रिप्ट जाणीवपूर्वक लिहिलेली नाही ना। पुण्याहून अरुण मेहत्रे आणि अश्विनी कुमारसह अहसान अब्बास, झी मीडिया, मुंबई। मुन्ना भाई रिटर्न्स विचारा रोकठोक या कार्यक्रमात आपलं स्वागत। आपल्या बरोबर आहेत
अरविंद इनामदार यांना संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत एक निस्पृह पोलीस अधिकारी म्हणून ओळखतो. माजी पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे अरविंद इनामदार आपल्या बरोबर आहेत. अरविंद इनामदार, 3 वाक्य आपण पाहिली, आता बाईट्स पाहिलेत. एक कोळसे पाटील यांचा होता. कोळसे पाटील हे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. त्यांचं असं विधान होतं की याच्यात कायदा तोडण्यात आलेला आहे. दुसरं, संजय दत्त या आरोपीचे, गुन्हेगाराचे वकील आहेत. त्यांनी सांगितलं की मंत्र्यांनीच असं विधान केलं आणि त्याच्यामुळे आम्ही बाहेर राहिलेलो आहोत. तर मंत्र्यांचं विधानही आपण पाहिलेलं आहे. हमने तो सुना था कानून के हाथ बड़े लंबे होते हैं. कानूनचे हात खरोखरच एवढे लंबे आहेत की ते कोणाच्याही मदतीला धावून जातील. वाह, क्या बात है, क्या बात है. बोला. आपण पहिल्यांदा आपण असं बघूया की मी जी थोडीशी मला जी माहिती आहे की कुठलाही कन्व्हिक्ट एकदा झाल्यानंतर त्याला पॅरोल आणि फर्लो ह्याच्यावरती सुटण्याची परवानगी आहे. याच्यात फरक काय आहे? आता ते सांगतो की पॅरोल आणि फर्लोमध्ये फरक असा आहे की पॅरोल हा 1 महिना ते 3 महिन्यापर्यंत असतो आणि दिस इज अ राईट ऑफ एव्हरी कन्व्हिक्ट, आय टेल यू. आणि फर्लो जो आहे ते 14 ते 28 दिवसापर्यंत असतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण जर सरकारी नोकर असेल तर अर्न लिव्ह आणि CL अशापैकी हा प्रकार आहे. मग आता ह्याची प्रक्रिया काय होते? आता संजय दत्त म्हणजे दहशतवादासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यात हा पण ज्याला गुन्हेगार म्हणून घोषित झालेला बरोबर आहे, you आहे are त्याला right. सुद्धा हा अधिकार आहे. त्याला अधिकार आपण लक्षात ठेवा, त्याच्याकडे पोलीसकडे विचारलं जातं. लेट अस फर्स्ट अंडरस्टँड ही प्रक्रिया. माझ्या दृष्टीनं असा गुन्हा करणाऱ्या किती गुन्हेगारांना अशी शिक्षा, अशी सूट मिळाली हो आजपर्यंत? बऱ्याचशा लोकांना, म्हणजे मी जे ऐकलं, कारण असं आहे की हा जो राईट आहे हा बरं का ज्या गुन्ह्यामध्ये की त्याच्यानंतर हा सुटल्यानंतर गुन्हा करणार नाही, हा एक भाग, किंवा लॉ अँड ऑर्डरवरती काही परिणाम होणार नाही किंवा असा काही प्रसंग घडणार नाही हा सुटल्यामुळं, असा पोलीसकडं पहिल्यांदा रिपोर्ट मागवला जातो. त्याच्यानंतर हे जे आधी पॅरोलचा जो अधिकार आहे हा डिव्हिजनल कमिशनरचा आहे आणि फर्लोचा जो अधिकार आहे तो DIG प्रिझनच ठरवतो. आत्ता जी चर्चा चालली आहे ती फर्लोची आहे. फर्लोची म्हणजे बरोबर आहे. आपल्याकडे DIG प्रिझनकडे तो आता जाईल. मला फर्लोचे महाराष्ट्राचे तुरुंगाच्या अधिकाऱ्यांचे नियम सांगा, कारण यात 3 एंटिटी आहेत. एक आहे तुरुंग प्रशासन, दुसरं गृह मंत्रालय आणि तिसरं मुंबई पोलीस. बोला, या प्रत्येकाचा रोल काय आणि याच्यात नेमका काय घोळ झालाय? आता आपण एक लक्षात ठेवा की आपण एक धरूया की संजय दत्त असतील, मुन्नाभाई MBBS, त्यांनी एक अर्ज केला. अर्ज केल्यानंतर ते अर्ज कोणाला करणार तर तुरुंग प्रशासनाला करतील. त्याच्यानंतर दॅट ॲप्लिकेशन विल कम टू बॉम्बे पोलीस, कारण ते मुंबईमध्ये राहतात म्हणून. नाहीतर मग SP कडे जाईल किंवा तिथल्या CP कडे जाईल वगैरे असं जाईल. आता जर तो फर्लोवरती आहे तर पोलीस तिथले जे आहेत बॉम्बे कमिशनरकडे आल्यानंतर तिथले पोलीस त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट तयार करतात की हा कैदी बाहेर सुटल्यानं समाजाला काही गुन्हा होणार आहे का, हा नंबर 1. त्याच्याप्रमाणेच लॉ अँड ऑर्डर काही होणार आहे का, याच्यावरती काय इफेक्ट होईल का, आणि तो झाल्यानंतर डायरेक्टली तो रिपोर्ट प्रिझन अधिकाऱ्याकडे जातो. कारण हु इज द फायनल डिसाइडिंग अथॉरिटी, तो माझ्या अंदाजानं बरं का या DIG प्रिझन इज द फायनल अथॉरिटी. म्हणजे या केसमध्ये जर माझी माहिती बरोबर असेल Yes. तर ते नाव राजेंद्र धामणे हे आहे. नाही, मला आता काही कल्पना नाही. बरोबर आहे. आपण या राजेंद्र धामणेंविषयी काय आहे ते आपण नंतर बोलूया. Yes. परंतु ही त्यांची अथॉरिटी होती. त्यांची authority. बरोबर आहे. सो Yeah. वी फिक्स अप द रिस्पॉन्सिबिलिटी. Yes. त्यांच्याकडे अर्ज आला, त्यांनी पहिले फर्लो मंजूर केला. Yes. तो कायद्यानुसार होता. संजय म्हणजे तो दत्त फर्लो नेहमीप्रमाणे नाही, तो फर्लो कसा मंजूर केला तर पोलिसांच्याकडनं रिपोर्ट मागवल्यानंतर तो बरोबर आहे. बरोबर. येस. नेहमीप्रमाणे दर 31 डिसेंबरला त्याला आपल्या कुटुंबासोबत जाता येतं. 31 डिसेंबरचं जे काय असेल ते करता येतं. त्याच्याप्रमाणे मागच्या 1.5 वर्षात 4 वेळा हा सद्गृहस्थ कैदी सुटलेला होता. आणि याला कायद्याचा आधार आहे. कायद्याचा आधार आहे का कायद्याची पळवाट आहे? मला असं वाटतंय की आपण जे म्हणतात ते अगदी गोष्ट खरी आहे की आपल्याला ही माहिती नाही आहे आता आपल्याकडे, आणि ही माहिती कोणीतरी काढून घेतली पाहिजे RI खाली, की किती आत्तापर्यंत अशा प्रकारचे कन्व्हिक्ट आहेत की ज्यांना खरं म्हणजे सोडायला पाहिजे होतं पण ते किती वेळा सुटलेले आहेत. हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आपण जो म्हणलात तो, की किती लोकांनी अर्ज केले अशा कन्व्हिक्टनी की ज्या शिक्षेच्या कलमाखाली संजय दत्तांना शिक्षा झालेली आहे, आणि ती म्हणजे 1993 मध्ये AK-47 डिस्ट्रॉय करण्यात आली त्याच्याबद्दलची ती शिक्षा आहे.
मग अशा प्रकारचे किती कैदी आहेत आणि त्यांना किती वेळेला सोडलं गेलं का नुसत्या साध्या कायद्यानं सोडलं गेलं? हा त्यातला खरा भाग आहे आपल्याला सांगतो. आणि अनलेस अँड अंटिल वी हॅव अ डेफिनेट इन्फॉर्मेशन ऑन दिस, आय थिंक आपण ह्याच्यावरती काही फार सांगू शकणार नाही. काही काही प्रेक्षकांना माझं फक्त म्हणणं हा, काय बोला, आहे, बोला. माझं फक्त एकच म्हणणं आहे याच्यात, तुमचं हे म्हणणं बरोबर आहे की 1.5 वर्षात 4 वेळेला, आणि ते विशिष्ट आणि ते बरोबर ते टायमिंगला असतं ते असं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की दरवेळेला हे असं अगदी बरं का सरकार प्रेमळपणे दयाळूपणे त्याच्या मागे उभं राहतं. सरकार बदललं पण सरकारचं प्रेम नाही बदललं. नाही बदल असं दिसतंय एकंदर. व्हॉट यू हॅव सेड इज ॲब्सोल्युटली राईट. कारण बरं का की तू माग आणि आम्ही तुम्हाला देणारच आहोत अशी परिस्थिती झालेली आहे का? व्यवस्थेपुढे दोघेही हातबल होते. हातबल त्या व्यवस्थेविषयी लोकांना काय वाटतंय? आपल्याबरोबर सुधाकर गोगावले आहेत. सुधाकर गोगावले, विचारा रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मांडा आपलं मत, विचारा रोकठोक. सुधाकर गोगावले, नमस्कार साहेब दोघांनाही. बोला. वाटलं होतं देवेंद्र साहेबांचं सरकार आल्यावर, मोदी सरकार आल्यावर अच्छे दिन येतील, पण कसलं काय साहेब? तिकडे गुजरातेत अमित शहाना सीबीआयनं क्लीन चिट दिली. महाराष्ट्रात आदर्शभाई अशोकजी पुन्हा खासदार होऊन आले. कनिमोळी कलमाळी राजा देश लुटून ऐशारामात जगत आहेत. एवढा मोठा बॉलिवूड स्टार शिक्षा झाल्यावर तुरुंगातच कसा राहील? कारण तो एका बड्या दिवंगत नेत्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा थोडाच आहे. कारण शेतकरी आत्महत्या करतोय. वाटलं तर देवेंद्रजी सरकार आल्यावर कायदा सुव्यवस्था राखली जाणार, पण काल साहेब मंगळवारी वारजे पुलाखाली 7-8 मुलं हातात नंग्या तलवारी आणि पिस्तुले घेऊन धड धाकट टीव्हीत दाखवताय तुम्ही सर्व चॅनेल. कसलं राज्य? कुणाचं राज्य? देवेंद्रजी हुशार आहेत, पण त्याचा उपयोग काय हो? सामान्य म्हणजे बाहेर जाता येत नाही. एवढी मोगलाई होऊन राहिलेली आहे. अहो देवेंद्रजींना खुलं आव्हान आहे आमचं. आणि ते गृहराज्यमंत्री रामदास कदमांकडे गृहमंत्रीपद द्या. सगळे मंत्रीपद तुम्ही घेतल्यावर अहो कायदा सुव्यवस्था आहे, सामान्य माणसाला जगणं मुश्किल. बरोबर आहे, तुमचा मुद्दा अत्यंत बरोबर आहे सुधाकर गोगावले. मला ही चर्चा या सरकारच्या मुख्यमंत्र्याचा परफॉर्मन्स या विषयावर आता न्यायची नाही, परंतु याच सरकारने आज एक अत्यंत स्तुत्य निर्णय घेतलेला आहे, आणि तो म्हणजे 8 भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश आणि त्यांच्यावर कारवाईचे आदेश याच मुख्यमंत्र्यांनी दिले. असं फार वेळेला यापूर्वीच्या सरकारमध्ये झालं होतं असं मला दिसत नाही. काय म्हणाल आपण? बिलकुल नाही झालं. कारण मी स्वतः बरं का DG अँटी करप्शन म्हणून काम केलं. त्याच्यावरती व्हाईट पेपरही मी पाठवला होता सरकारकडे. खरं म्हणजे त्याच्याबद्दल निर्णयच होत नव्हता. तो आज निर्णय झाला नाही, ह्याच्यापेक्षा अगोदरचा निर्णय झालेला आहे, आणि तो महत्वाचा निर्णय आहे माझ्या अंदाजानं. मला जर असं वाटतंय की तिन्ही मंत्र्यांच्या विरुद्ध इन्क्वायरी अँटी करप्शनची झाली पाहिजे. ही मागणी मान्य झाली. ही मागणी मान्य झाली. ही फार मोठी मागणी आहे. आणि त्याच्यानंतरची ही दुसरी मागणी आहे, म्हणजे सरकारचं धोरण ह्या बाबतीत बदललंय. डेफिनेटली एक मोर पॉझिटिव्ह धोरण झालेलं आहे की जे भ्रष्ट आहेत त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. साहेब, मोर पॉझिटिव्ह धोरण असताना सुद्धा गृहराज्य मंत्र्यांनी या संदर्भात तोंड उघडायची गरज काय होती या प्रश्नाचं उत्तर ऐकणार का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मुन्ना भाई रिटर्न्स. मुन्नाभाई रिटर्न्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या बरोबर आहेत आता ऍडव्होकेट उदय वारुंजीकर, ज्येष्ठ कार्यतज्ञ ऍडव्होकेट उदय वारुंजीकर आपल्या बरोबर आहेत. सर, आपलं स्वागत. ब्रेक नंतर मी अत्यंत धक्कादायक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे. संजय दत्तला वारंवार मिळणाऱ्या फर्लोच्या निमित्तानं येरवडा जेलमधल्या गौड बंगाल ते सगळं समोर आलंय. फर्लोसाठी येरवडा जेलमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची कसं सेटिंग करावं लागतं, वेळ प्रसंगी कसे पैसे म्हणजे कंटेनर्स किंवा काय जे शब्द आहेत ते कसे मोजावे लागतात, या सगळ्याचा खळबळजनक गौप्यस्फोट दस्तूरखुद्द भाजपचे आमदार अनिल गोटेंनी केलाय. 4 वर्षे येरवडा जेलमध्ये घालवलेल्या आमदार अनिल गोटेंशी आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी चर्चा केली. बघा ते काय सांगतायत, त्यातले अधिकारी कोण आहेत आणि या प्रकरणातले अधिकारी कोण आहेत बघा. संजय दत्त वारंवार जेलच्या बाहेर येतो, त्याला वारंवार जेलच्या बाहेर येण्याची संधी मिळते. याच्या मागे कोण आहे याची चर्चा आता सुरू झालेली आहे. याच्या मागे सरकार आहे की जेलचे अधिकारी, अशी चर्चा सुरू झालेली आहे. आपल्यासोबत आमदार अनिल गोटे आहेत, जे तेलगी प्रकरणात येरवडा जेलमध्ये होते. गोटे साहेब, आपण येरवडा जेलमध्ये अनेक वर्ष काढले, जवळजवळ 4 वर्ष आपण येरवडा जेलमध्ये होता. तिथला काय अनुभव आहे? कशा प्रकारे कैदी मॅनेज करून बाहेर येतात? नाही, असं आहे, अंडर ट्रायल कैदी असेल तर त्याला 2 कारणाने जेलमधनं बाहेर येता येतं. एक आहे ते म्हणजे कोर्टाच्या तारखांना,
कोर्टाची तारीख लावून घेणं लवकरची, त्यानंतर पोलीस हेडक्वार्टरमध्ये जाणं पुण्याला, त्या ठिकाणी पैसे देणं 5,000 10,000, मग गार्ड लावून घेणं आणि मग गार्डच्या संरक्षणामध्ये बाहेर जाणं. नाही, याच्यात जेलच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मॅनेज करावं लागतं. ऑफकोर्स काय डॉक्टरने जरी लिहून दिलं तरी जेलच्या अधिकाऱ्यांनी काय गार्ड मागवले पाहिजे ना. ते मागवण्याचे अधिकार तर त्यांचे आहेत. काय मग जेलचे अधिकार जो कोण असेल ड्युटीवर, गार्ड ड्युटीवर, त्याला पैसे द्यावे लागतात. जेल अथॉरिटी त्याला पॅरोल मंजूर करते. याच्यामध्ये मंत्र्याचा, सरकारचा काहीही संबंध नाही. हे अधिकार जे आहेत हे पूर्णपणे DIG जेलचे आहेत. आणि त्या ठिकाणी राजेंद्र धांबळेसारखा भ्रष्ट, करप्ट काय आणि चारित्र्यहीन मनुष्य आहे काय, त्याला तर सहज शक्य आहे. आणि जेलचे सुप्रिंट जे आहेत, जे अर्ज रिकमेंड करतात, तिथे देसाई नावाचा अधिकारी आहे, त्याच्यावर अँटी करप्शनच्या 2 केसेस आहेत काय, त्याच्याविरुद्ध चौकशी झालेली आहे. आणि यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या माणसाने जेल आणि NGO असं जॉईंट व्हेंचर करून काय कोट्यावधी रुपयाची कामं केली, पण जेलमध्ये 1 रुपयाची वस्तू तयार झाली नाही. याची चौकशी झाली. RK साहेबांनी रिपोर्ट दिलेला आहे. काय नाही कारवाई झाली, कोण अधिकारी होतं त्याच्यामध्ये, कुठला मंत्र्याचा सहभाग होता, तत्कालीन गृहमंत्री कोण होते, का दाबलं हे प्रकरण काय. आता तुम्ही असे निवडून भ्रष्ट आणि चारित्र्यहीन अधिकारी जर सेन्सिटिव्ह एरोडासारख्या सेन्सिटिव्ह जेलमध्ये ठेवत असाल तर दुसरं काय होणार आहे. प्रत्येक कैदी ज्याच्याकडे पैसा आहे तो बाहेर येऊ शकतो अशा पद्धतीने. हो, आरामशीर, काही त्याला कष्ट करावे लागत नाही काय. आणि लक्षात असे पैसे असणारे कैदी कायम आजारी पडत असतात, त्यांच्या तब्येती बिघडत असतात, त्यांच्या तारखा सुरू असतात काय, हे ते आरामशीर येऊ शकतात काय. काय दाम काय 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 रेट असतो याला? रेट म्हणजे कमीत कमी 2,000पासून तर त्याची काय कपॅसिटी आहे त्याच्यावर अवलंबून असतं. आता संजय दत्त सारखा असेल तर लाखात द्यावे लागतील काय. तुम्ही कधी प्रयत्न केला अशा पद्धतीने? आम्ही नेहमीच करायचो काय, आमच्या ट्रॅक रेकॉर्ड पाहण आहे, आम्ही नेहमीच करायचो, आम्ही नेहमीच. म्हणून तुम्हाला माहिती आहे सगळ्या कथातले काय. तुम्ही कोणाला आणि किती पैसे दिलेत? मी पैसे दिले नाही, मी दम द्यायचो. हां काय, तू त्याला केलं नाही मग माझा का नाही, तू भाई ठाकूरला मदत करतो ना मला का नाही काय, तू अप्पा लोंढेला मदत करतो ना मला का नाही, मारण्याला मदत करतो मला का नाही. आपला असं होता कार्यक्रम काय. ते म्हणायचे तू बोबलू नका, तुम्हालाही पाठवतो आम्ही असं. नाही, या सगळ्या प्रकरणाची या नव्या सरकारने चौकशी करावी अशी आपली मागणी. या सगळ्या प्रकरणाची सरकारने चौकशी करण्यात वेळ घालवू नये. पहिल्यांदा या सगळ्यांच्या पार्श्वभागावर लाथा मारून बाहेर काढा. या सगळ्या प्रकरणाची सरकारने चौकशी करावी आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं असं त्यांची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. आपण हा अनिल गोटेंचा खळबळजनक खुलासा पाहिलात की कसं तुरुंगातून बाहेर पडता येत होतं, त्याकरता किती पैसे द्यावे लागत होते. आपल्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ उदय वारुंजीकर आहेत. उदय वारुंजीकर, राजेंद्र धामणेसारख्या अत्यंत सच्छील आणि मोठ्या चारित्र्याच्या आणि विद्वान गृहस्थावर आणि निष्पृह अधिकाऱ्यावर अशा प्रकारचे आरोप एका गुन्हेगार म्हणून ज्यांनी सजा भोगलेली आहे त्यांनी करावेत. खरं तर त्यांनी त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला पाहिजे आणि तुमच्यासारख्या एका ज्येष्ठ नामांकित वकिलाला अपॉइंट केलं पाहिजे. दुसरा प्रश्न, कानून के हात बडे लंबे होते हैं. मी आता त्यांना हाच प्रश्न विचारला था, तुम्हाला तोच प्रश्न विचारतो. आप कानून के रखवाले हो, इतने बड़े लंबे हाथ कि हर बार सिर्फ संजय दत्त को ही मदद करे. विषय असा आहे, सध्या या विषयावरती तर जागोजागी सोशल मीडियामध्ये एवढं प्रचंड चर्चा चाललेली आहे आणि आपण जे म्हणतो अशा प्रकारचे टोमण्यात्मक अनेक SMS सगळीकडे फिरत आहेत. मुख्य मुद्दा शिल्लक राहतो तो असा आहे, ही जी यंत्रणा आहे, ही जी तरतूद आहे, ही जी एक पॅरोल आणि फर्लोची जी तरतूद केली याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय लक्षात घ्या. एखादी व्यक्ती जेलमध्ये गेली, त्याला सजा त्या ठिकाणी जरी तो काटत असला, सजा भोगत असला तरीखील त्याला सुजाण आणि सन्माननीय नागरिक होण्याची संधी दिली गेली पाहिजे. त्याला त्याच्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये मिक्सअप हळूहळू होण्याची एक संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे.
संचित रजा एखाद्या व्यक्तीला मिळते म्हटल्यानंतर त्या रजेचा वापर करून त्यांनी आपल्या घरी जावं, आपल्या घरच्या लोकांमध्ये राहावं, आपल्या समाजामध्ये जावं, आपल्या समाजातल्या लोकांमध्ये राहावं, जेणेकरून त्याला पश्चाताप होईल, हे त्याच्या पाठीमागचा मूळ हेतू असतो. पण दुर्दैवानं आत्ताच्या घडीला अशी प्रकरणं अनेक आमच्यापर्यंत येत असतात की माझा फर्लोचा अर्ज त्यांनी शिफारस केली नाही, त्यांनी मान्य केला नाही किंवा लक्षच त्यांनी घालत नाही म्हणून उच्च न्यायालयामध्ये प्रकरणं दाखल करणारे सुद्धा पक्षकार आहेत. एवढा कशाला, अशा प्रकारचे अनेक या बाबतीत असं काही झालं का? संजय दत्तच्या बाबतीत असं काही झालं? जी काही आकडेवारी आणि जी घटनाक्रम जो आपल्या समोर येतोय त्याच्यामध्ये आजपर्यंत तरी कुठंही न्यायालयामध्ये यांना जावं लागलं नाही. या गुन्हेगाराच्या बाबतीमध्ये न चुकता आदेश पारित केले. हा गुन्हा काय पाकिटमारी सारखा छोटा मोठा गुन्हा होता? कुठला गुन्हा होता हा? नक्कीच नाही. आपल्या प्रेक्षकांना काय प्रकारचा गुन्हा होता आणि कुठलं हत्यार होतं हे आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे. प्रश्न असा शिल्लक राहतो की अनेक अशा प्रकारचे गुन्हेगार ज्या ठिकाणी सजा भोगत असतात त्यांच्या अर्ज आजही प्रलंबित आहेत, आजही आहेत. किंबहुना पॅरोल माझा मिळत नाहीये म्हणून उच्च न्यायालयापर्यंत या, फर्लोचा अर्ज आमचा कन्सिडर होत नाही म्हणून उच्च न्यायालयापर्यंत या, मला जेलमधल्या हॉस्पिटलमध्ये जी काही ट्रीटमेंट माझे नातेवाईक घेत होते ते नातेवाईकांचे कागदपत्र आम्हाला मिळत नाहीत म्हणून सुद्धा आमच्याकडे गुन्हेगारांचे नातेवाईक येत असतात. ही सगळी परिस्थिती काय सांगते तर देर इज नो इक्वॅलिटी. ते सर्वसामान्य आहेत. आता सुधाकर गोगावले नावाच्या प्रेक्षकांनी असा प्रश्न विचारला होता की असे अनेक गुन्हेगार आहेत की ज्यांचे आई वडील शेतकरी आहेत. खरं, सुदैवानी दुर्दैवानी संबंधित व्यक्तीचे हे सेलिब्रिटी आणि त्याहीपेक्षा सुद्धा वजनदार पक्षाचे वजनदार नेते आणि मंत्री होते. त्याचा फायदा त्यांना मिळतोय का? आणि नवीन सरकार बदलल्यानंतरही काहीच बदललं नाही का? डीम्ड फर्लो अशा नावाचं जे नवीन गौडबंगाल निघालंय त्याविषयी तुम्हाला दोघांनाही विचारणार आहे का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका. पात्रा झी 24 तास आपण पाहताय मुन्नाभाई रिटर्न्स. मुन्नाभाई रिटर्न्स या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोखठोकपणे आपल्यासोबत ॲडव्होकेट उदय वारुंजीकर आणि माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर फोन येतात. त्यातले काही मोजके फोन जे सहज शक्य ते आम्ही घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत संतोष पवार भंडाऱ्याहून. संतोष पवार या कार्यक्रमात आपलं स्वागत. मांडा आपलं मत, विचारा रोखठोक. संतोष पवार. हा, मला असा प्रश्न विचारायचा होता. बोला. की संजय दत्त सारखा देशद्रोही ज्या माणसानं अवैध शस्त्र बाळगून ठेवले आणि देशाच्या विरुद्ध त्यांनी कारवाया केल्या, त्या संजय दत्त साठी एक वेगळा कायदा आणि महाराष्ट्राच्या हजारो जेलमध्ये, शेकडो जेलमध्ये पारधी समाजाचे अनेक लोक रडतायत. त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नाही, कुठलाही कायदा लक्ष देत नाही, न्याय व्यवस्था लक्ष देत नाही. आणि संजय दत्त मुख्यमंत्र्याचा जावाई असल्यासारखा 8 दिवसाला, 15 दिवसाला, 2 महिन्याला बाहेर येतो. या देशामध्ये कायदा आहे की या लोकांचा गुंडा राजा आहे? हा प्रश्न आहे. बरोबर आहे संतोष पवार, याचं उत्तर आपण घेणार आहोत. परंतु त्या पहिल्या प्रश्नाचं तुमचं उत्तर घेण्याबरोबरच आपल्याबरोबर लातूर मधून फैयाज मणियार आहेत. फैयाज मणियार, विचारा रोखठोक आपलं स्वागत. मांडा आपलं मत, विचारा रोखठोक. फैयाज मणियार, लातूर. नमस्कार. नमस्कार सर. बोला. माझा प्रश्न आहे सर, फक्त पैशांवाल्यांनाच हे केलं म्हणजे सोडलं जातं का गरिबांनाही सोडलं जातं? ही मी पोलीस अधिकारी त्यांना विचारतोय. मग संजय दत्तचा डब्बाही घरून येत होता, हा काय लावलाय तुम्ही? खेळ आहे की काय दुसरे? मग गरिबांचं कसं होईल? गरिबांच्या घरून तुम्ही डब्बा मागू देताल का? आपल्याबरोबर उदय वारुंजीकर आहेत. उदय वारुंजीकर, त्यांनी अत्यंत मूलभूत प्रश्न विचारलाय की 2 कायदे आहेत का हो? एक संजय दत्तसाठी आणि दुसरा सर्वसामान्य गुन्हेगारांसाठी. असं निश्चित नाहीये. मणियार साहेबांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात द्यायचं झालं तर नाही. कायद्याला अभिप्रेत, कायद्यासमोर सगळे समान, परंतु कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणेमध्ये काही वेळेस त्याचे थोडे वेगवेगळे अर्थ लावले जातात. काही लोकांकरता काही वेगळ्या प्रकारचा अर्थ असा बराच वेळा होत असतं. आपण जो प्रश्न विचारला डब्याच्या संदर्भातला, डब्याच्या संदर्भामध्ये न्यायालयाकडून तुम्ही आदेश पारित करून घेऊ शकता जेणेकरून घरचं जेवण, घरचे कपडे तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यामुळं जे कुणी असे गुन्हेगार आहेत की ज्यांना जे जेलमध्ये आता सजा भोगतायत त्यांच्या बाबतीमध्ये होऊ शकतं. मला तुम्ही सांगा, हे डीम्ड फर्लो म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे कोणावरही थेट दोषारोप करता येऊ नये म्हणून छान कायद्यातली पळवाट काढली गेली.
मला असं वाटतं की डीम फर्लो या नावाची संकल्पना महाराष्ट्रामध्ये जे कुठले कायदे आहेत त्याच्यामध्ये कुठंही नाही. जे काही मला माझी माहिती ऐकायला मिळाली, वाचायला मिळाली, बघायला मिळाली त्याप्रमाणे या गुन्हेगाराच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की माझ्या आशिलानं अर्ज केलेला आहे की माझा फर्लो वाढून मिळावा. त्या अर्जावरती मला फेटाळला गेला किंवा मंजूर झाला, ह्या दोन्हीपैकी कुठलंही अजून कळवण्यात आलेलं नाही. हे मुद्दामून करण्यात आलं असेल, शक्यता असू शकते. आणि म्हणून ते वकील साहेबांनी असं सांगितलेलं आहे की तोपर्यंत हा डीम फर्लो मिळालेला आहे. वास्तविक पाहता कायद्याच्या चौकटीमध्ये अशा प्रकारची कुठलीही संकल्पना नाही आहे. फर्लो हा वाढवला जाऊ शकतो. 14 दिवस अधिक 14 दिवस 28 दिवसाचं मॅक्झिमम तुम्हाला मिळू शकतं. पण दरम्यानच्या कालावधीमध्ये जर तो वाढवलेला नसेल तर हा जो गुन्हेगार आहे त्यांनी एक गैरकृत्य अजून एक केलेलं आहे, अशाच प्रकारचा कायदा समजतो. म्हणजे जर आता ते नामंजूर झालं तर तेवढे दिवस त्याला जेलमध्ये आणखीन काटावे लागतील. नुसतं तेवढे दिवस नाहीये, तर कायदा असा सांगतो की आपल्याकडे जेवढे दिवस तो लेट सरेंडर करतो, उशीर करतो जेलमध्ये परत यायला, त्याच्याशी गुणोत्तर असणारे म्हणजे 1:3 किंवा 1:2 1:4 अशा दिवस त्यांचे वाढत जातील. हे सर्वसामान्यांचा कायदा म्हणताय तुम्ही. हा सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये असणारा हा निकष आहे. बरं, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा अरविंद नामदार की अशा प्रकरणामध्ये माननीय गृहराज्यमंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी याआधी आपल्या इतक्या प्रचंड मोठ्या सर्व्हिसमध्ये तोंड उघडलेलं कधी पाहिलं होतं? प्रश्न असे विचारले गेले होते, याला पण लक्षात ठेवा. मागच्या वेळेसही मला आठवते की दरवेळेला संजय दत्त बाहेर पडल्यानंतर त्याचं कारण असं आहे की ही जो सेलिब्रिटी, त्यामुळे बरं का त्याच्यावरती ते फोकसिंग राहणं हे आवश्यक आहे. आणि सरकार या बाबतीत अतिशय दक्षतेनं काम करायला पाहिजे. लक्षात ठेवा, तो सेलिब्रिटी असेल तर सहारा उद्योग समाजचे सुब्रत कोण आहेत, मग त्यांना का बरं तुम्ही सोडत नाही आणि याला का बरं सोडता? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आला तर तुमचं उत्तर काय आहे? साधं उत्तर आहे की तिथं सुप्रीम कोर्ट बसलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये कुणाचाही राजकीय हस्तक्षेप चालणार नाही. आणि इथं काय असतं, इथं अधिकाऱ्यांच्यावरती राजकीय हस्तक्षेप असतोच, आपण लक्षात ठेवा. आणि त्यानंतर असं पेपरमध्ये तुम्हाला अगदी काही दिसणार नाही. अशा प्रकारचे अनेक राजकीय हस्तक्षेप तुमच्या आयुष्यात अनेक वेळा आले. तुम्ही बदली स्वीकारलीत पण राजकीय हस्तक्षेप स्वीकारला नाहीत. नोकरी सुद्धा स्वीकारली नाही. मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय. अनिल गोटे ज्या राजेंद्र धामणे या सद्गृहस्थ अधिकाऱ्याबद्दल बोलत होते, तसेच 2 अधिकारी आपल्याकडे आहेत. आपल्याकडे साठे मॅडम आहेत, आपल्याकडे मीरा बोरवणकर आहेत. त्यांच्याविषयी असं बोलायची कोणाची काय हिंमत होत नाही? आणि धामण्यांबद्दल का बरं होते? आता याच्याबद्दल त्यांना काय प्रमोशन करून आयजी करायचं का? साधा प्रश्न आहे की जर त्यांच्याबद्दल एवढ्या तक्रारी आहेत तर त्यांना बदलच पाहिजे किंवा त्यांच्यावरती इन्क्वायरी करा, सस्पेंड करा. थेट आज अगदी त्याचं कारण असं आहे की जर बरं का गोटे असं म्हणतायत ह्याच्या बाबतीत, तर नॅचरल त्याची इन्क्वायरी झालीच पाहिजे. म्हणजे एक तर त्यांनी गोट्यांवर बदनामीचा दावा तरी दाखल करावा, अन्यथा सरकारने त्याच्यावर कारवाई करावी की त्यांनी फर्लोवरचा निर्णय घ्यायला डिले का केला. आणि हा डिले ते दरवेळी करतात का फक्त संजय दत्तच्या बाबतीत करतात? डीम्ड फर्लो नावाची भानगड काय आहे? हे सगळं मोठं गौड बंगाल आहे. एकासाठी एक न्याय आणि दुसऱ्यासाठी दुसरा न्याय, असं या प्रकरणातनं समोर येत आहे का? डेफिनेटली येते. त्याचं कारण मी मगाशीच आपल्याला सांगितलं होतं की सुब्रतो रॉयबद्दल आपण कल्पना करा की त्यांनी अनेक प्रकारचं बरं का विनंत्या केल्या सुप्रीम कोर्टाला, नाही सँक्शन झाले. They said nothing doing. It is your job to arrange money. If you don't arrange money, you will not get a single day's leave also. तिथं या बोलवा, तिहार जेलमध्ये बोलवा तुमच्या पार्टीजना, पण हे पैसे भरले पाहिजेत. जोपर्यंत असा आपण कडक होत नाही, लक्षात ठेवा. आणि कडक केव्हा होईल? जेव्हा चारित्र्य असेल तेव्हा. आणि आपल्याला सेल्फ इंटरेस्ट काही असता कामा नये. नो सेल्फ इंटरेस्ट इन एनी जॉब. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये गृहराज्य मंत्र्याचा काही रोल आहे का? गृहमंत्र्याचा काही रोल आहे का? गृह खात्याचा काही रोल आहे का? एखादा फर्लो किंवा पॅरोल मंजूर करायची किंवा नामंजूर करायची सर्व अधिकार माझ्या माहितीप्रमाणे हे तुरुंग प्रशासनाच्या किंवा तुरुंग अधिकाऱ्याच्या हातात आहेत. उदय वारुंजीकर बरोबर आहे माझं? नाही, एक सेकंद बोला. की पॅरोल बद्दल जे आहे ते डिव्हिजनल कमिशनरकडे अधिकारी. बरोबर आहे. फर्लो तो एक नाही, फर्लोचे जे अधिकारी आहे, फर्लोचा जो अधिकार आहे तो DIG कडे आहे. परफेक्ट. म्हणजे परत हे अधिकारी मंत्र्यांच्याकडे अधिकार नाही आहेत, हे आपण लक्षात ठेवा. बरोबर आहे. असं असताना एखाद्या मंत्र्यांनी असं विधान करणं हे औचित्याला, नैतिकतेला, कायद्याला कितपत धरू नये असं वाटतं आपल्याला? नाही, त्यांनी त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलताच कामा नये असं माझं मत आहे. का बोलले असतील?
त्याचं कारण असं की ती एक आहे की काहीतरी आपण त्याचं उत्तर दिलं पाहिजे. इज ए नॅचरल ह्युमन इन्स्टिंक्ट आहे. अँड दॅट इज वाय प्रॉबेबली ही मस्ट हॅव व्हॉलंटिअर्ड समोर आला की बोलायची हौस असल्याचा हा परिणाम आहे का? एका ब्रेक नंतर याची चर्चा करणार आहोत. कुठे जाऊ नका, पात्रा झी 24 तास आपण पाहताय मुन्नाभाई रिटर्न्स. मुन्नाभाई रिटर्न्स या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याबरोबर उदय वारुंजीकर आणि अरविंद इनामदार आहेत. आपल्या सोबत आत्ता आहेत अनिता खरात, कळव्याहून अनिता खरात आहेत. अनिता खरात, या कार्यक्रमात आपलं स्वागत. मांडा आपलं मत, विचारा रोखठोक. अनिता खरात. नमस्कार, अनिता खरात कळव्याहून. बोला. वकील साहेबांनी म्हटल्यानुसार गुन्हेगारांना पश्चातापाची संधी म्हणून तुरुंगाच्या बाहेर येण्याच्या जर अशा संध्या दिल्या गेल्या तर पुन्हा नवीन गुन्हा करण्याची किंवा त्याच्या नियोजनाची सुरुवात असू शकते का? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की ज्या लोकांनी देशासाठी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बलिदान दिलंय त्यांना अशी संधी उपलब्ध होऊ दिली नाही, त्याचं कारण काय असेल? पहिल्या प्रश्नाचं उत्तर ताबडतोब देतो की अशा प्रकारचा जर का गुन्हेगार जर का बाहेर आला तर तो बऱ्याच वेळा तो जो काही कालावधी असतो त्या कालावधीमध्ये उर्वरित गोष्टींची जुळवाजुळव करत असतो, असं आजपर्यंतची अनेक प्रकरणं सांगतात. मग तो कदाचित स्वतःच्या कुटुंबियांकरताची पैशाची जुळवाजुळव करतो किंवा मला ज्या कारणास्तव आतमध्ये जावं लागलेलं आहे त्याचा मी योग्य प्रकारे व्यवस्था त्या संदर्भातली करतो किंवा आपण सुचवत आहे त्याप्रमाणे कदाचित एखाद्या दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भातली जुळवाजुळव होत असते. परंतु त्यांनी बाहेर आल्यानंतर काय करावं यावरती कायद्याचं नियंत्रण राहत नाही. त्या संदर्भामध्ये फक्त एवढंच असतं की तुम्ही रिपोर्टिंग त्याच्यामध्ये कराल का, त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला रिपोर्ट करणं, याच्यापेक्षा दुसरी तरतूद नाहीये. कदाचित आपण सुचवत आहे याच्यामधून त्यांनी बाहेर गेल्यानंतर काय करावं या प्रकारचे काही मार्गदर्शक सूचना उद्याच्याला कायद्यात दुरुस्ती करून करणं शक्य असू शकतं. आपला दुसरा प्रश्न असा होता की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे काही घडलेलं होतं त्या संदर्भातल्या तरतुदी, हे जे काही रूल्स ज्या संदर्भात आपण बोलतोय ते 1959 सालामधले रूल्स आहेत. त्यामुळे त्याच्या आधीची जी तरतूद आहे ती तरतूद आणि या तरतुदीचा संबंध. उदय वारुंजीकर, 1959 सालातल्या रूल विषयीच आपण बोलूया. त्यातला पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की जे, आणि तो नंतर मी यांनाही विचारणार आहे, जेल सुप्रिटेंडंट जर एखादा कैदी अमुक एक तारखेला फरलोवून परत यायचा होता, तो जर आला नाही तर त्यांनी काय स्टेप्स घ्यायच्या? पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या लोकल पोलीस स्टेशन ज्या हद्दीमध्ये त्याचं घर येतं त्या ठिकाणच्या लोकल पोलीस स्टेशनला त्यांनी कळवलं गेलं पाहिजे. म्हणजे बांद्रा पोलीस स्टेशन जे काही बांद्रा तिथं कुठं राहतात त्या ठिकाणी कळवलं गेलं पाहिजे. तिथं माणूस त्यांच्या घरी गेला पाहिजे, तो माणूस कुठे त्याचा रिपोर्ट आला पाहिजे, त्याच्या रिपोर्टवरून पुढची कारवाई झाली पाहिजे. आपल्या प्रेक्षकांच्या माहिती करता अशा प्रकारच्या सूट मिळालेली किंवा रजा मिळालेले अनेक गुन्हेगार परत जेलमध्ये येत नाहीत. म्हणून आज उच्च न्यायालयामध्ये चक्क प्रकरण चाललंय की अनेक वर्ष प्रकरण चाललंय. राज्य शासनाने शपथेवरती सांगितलं की सुमारे 5000 अशा प्रकारचे कैदी परत आले नाहीत. मग उच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर मग राज्य सरकारने पावलं उचलली आणि एक 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 माणसाला शोधून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न चालू केलेले. अरविंद इनामदार, फरलोची रजा मंजूर किती दिवसात केली पाहिजे याच्या संदर्भातले किंवा नंतर फरलो एक्सटेंड करायचं याच्या संदर्भातले आता निकष कठोर करायला पाहिजेत का? ते आहेत आणि ते या केसमध्ये पाळले गेले नाहीत आणि त्यात पळवाटीचा वंडरफुल फायदा उठवला गेला. माझ्या दृष्टीने सगळ्यात जर महत्त्वाची काय गोष्ट असेल, कायदा कठोर करण्यापेक्षा ट्रान्सपरंट करा. लेट इट बी नोन टू एव्हरीबडी की हा ॲप्लिकेशन ह्या तारखेला आला, हा आमच्या पुढे इथं ठेवला गेला आणि दिस डिसिजन हॅज बीन टेकन विदिन अ डे ऑर टू. खलास. मुख्य गोष्ट काय माहिती आहे का? इट इज नॉट द सिव्हिरिटी ऑफ द पनिशमेंट दॅट मॅटर्स बट द सर्टन्टी ऑफ द पनिशमेंट. क्या बात है. तर ही जी ट्रान्सपरन्सी आहे आपण लक्षात ठेवा. आपण नेहमी सारखं म्हणतोय की आपण ट्रान्सपरंट असलं पाहिजे. ट्रान्सपरंट असलं पाहिजे म्हणजे काय असलं पाहिजे की किती लवकर तू डिसिजन घेतलास, त्यात तुझा काही सेल्फ इंटरेस्ट होता का? आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची जर काय गोष्ट आहे, आता नवीन गव्हर्नमेंट आलेलं आहे, ह्याच्याकडनं खरंच लोकांच्या अपेक्षा आहेत आणि थोड्या अपेक्षा वाढलेल्या पण आहेत. कारण ही जी 2 डिसिजन घेतली गेलेली आहेत किंवा आपण पाहिलं असेल की विदर्भामध्ये आणि त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये ज्या दुष्काळी परिस्थिती झाली त्याच्याबद्दल एक डिसिजन घेतलं गेलं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीझर्स वाईफ मस्ट बी अबोव सस्पिशन. व्हॉट एव्हर हॅपन्स, तुम्ही जर प्रामाणिकपणे जर काम करत असाल तर तुम्हाला कशाचीही भीती वाटायचं कारण नाही. आणि मॅक्सिमम खरं म्हणजे डिलिजन्स जो केला गेला पाहिजे त्या सेलिब्रिटीवरती बरं का.
हे व्हायला पाहिजे की जो न्याय गरीबाला लागतो तोच न्याय सेलिब्रिटीला जो लागतो. न्याय गरिबाला लागतो तोच सेलिब्रिटीला लागला पाहिजे. या प्रकरणात फर्लोचा निर्णय वेळेवर घेण्यात का आला नाही? डीम्ड फर्लो नावाची आतापर्यंत अस्तित्वात नसलेली भानगड नेमकी आता यावेळी का उभी राहिली? कायद्याच्या पळवाटीचा आधार घेण्याकरता कानून के लंबे हात गुन्हेगारांना पकडण्याऐवजी गुन्हेगारांना सुख देण्याकरता धडसावतात का? ज्या अधिकाऱ्यांनी तुरुंग प्रशासनाने निर्णय घ्यायला पाहिजे होता त्याच्यावर एक माजी आमदार अशा प्रकारचे आरोप करतायत. याबद्दल आपण नेमकं काय म्हणायचं? गरज नसताना अशा प्रकरणी गृहराज्यमंत्री नेमकं तोंड का उघडतात आणि संशयाची सुई स्वतःवर का ओढवून घेतात? महाराष्ट्राच्या राज्यात जे आत्ता तरुण मुलं आहेत हा कार्यक्रम बघतायत त्यांच्यासाठी या प्रकरणातनं नैतिकतेचा कोणता बरं संदेश गेला हा खरा सवाल आहे. जर उद्याच्या पिढीला आपण सेलिब्रिटी झालो आणि काही केलं तरी आपण सुटून जाऊ शकतो, पैशाच्या आणि आपल्या सेलिब्रिटी स्टेटसच्या बळावर आपल्याला काही करता येतं असं जर त्यांना वाटायला लागलं तर त्यांची मस्ती हे प्रशासन नक्की उतरवेल. परंतु जे शेतकरी, जे कामगार, जे सर्वसामान्य रोज ट्रेननी प्रवास करणारे तुमच्या आमच्यासारखे माझ्यासारखे प्रवासी आहेत त्यांच्या मुलांवर हे पाहिल्यानंतर आपण सेलिब्रिटी नसल्याबद्दल जी खंत मनात होईल आणि पुढच्या पिढीचं जे नुकसान होईल ते भरून कोण काढणार? हाच तर खरा सवाल आहे. आणि म्हणूनच कुठल्याही गोष्टीचं असं रिटर्न येणं हे या लोकशाहीला परवडणारं नाही. म्हणूनच या मुन्नाबाई रिटर्नचा हा निषेध करणारा कार्यक्रम आम्ही केला. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवर आणि आमचे प्रेक्षक ज्यांचे फोन आमच्यापर्यंत येऊन पोहोचले आणि मला कल्पना आहे मला PCR मधून सांगितलं जात आहे की अनेकांचे फोन आपण घेऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपले आभार मानतो. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.